धनंजय नागरगोजे यांनी फेसबुकवरती एक भावनिक पोस्ट करून आपलं जीवन संपवलेलं आहे। हे जीवन कशामुळे संपवलं तर 18 वर्ष काम करून एक कवडी देखील मिळाली नाही आणि नैराश्यपोटी त्यांनी आत्महत्या केलेली आहे। संपूर्ण प्रकार घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली। मात्र याच बीडमधले काही शिक्षक आणखी देखील पगारापासून वंचित आहेत। तेच माझ्यासोबत आहेत। नेमकी त्यांनी काय इशारा दिला सरकारला त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। त्यांनी एक निवेदन देखील दिलेलं आहे। काय निवेदन दिलेलं आहे तुम्ही सरकारला इशारा दिलेला आहे? आम्ही निवेदनात मागणी केलेली आहे। तीन मागण्या केल्या आहेत, प्रमुख मागण्या। आमची पहिली मागणी आहे, धनंजय नागरगोजे सर आहेत त्यांना 50 लाख रुपयाची शासनाने मदत करावी। दुसरी मागणी आहे, त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत रुजून घ्यावं। आणि तिसरी मागणी अशी आहे, शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रम अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा या शाळेला VJNTच्या धर्तीवर 100% अनुदान देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। काय आपण बघितलं गेलं तर जी पोस्ट बघून सगळ्याला म्हणजे काळजीत पेटून टाकणारी ती पोस्ट होती। त्यांनी जीवन संपवलेलं आहे। आता तुमच्या काय वाटतात नेमक्या? आता मी 2006 पासून या शाहू फुले आंबेडकर या आश्रमशाळेवर काम करतोय। गेल्या 18 वर्षापासून एकही रुपया पगार न घेता आणि एकही रुपया पगार नसल्यामुळं माझ्या घरची परिस्थिती एवढी हालाकीची बनली की आज जे धनंजय नागरगोजे सरांनी जे केलंय त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा आज सुद्धा मेलेल्यासारखेच आहोत। पण जर शासनाने याच्यावर जर गेल्या 11 तारखेला मीटिंग जर झाली असती तर धनंजय नागरगोजे सरांचा याच्यामध्ये त्यांचा बळी गेला नसता। आणि ती मीटिंग रद्द झाल्यामुळं शासनाने वेळोवेळी अशा मीटिंग लावून रद्द केल्यामुळं अनेक लोकांचे बळी जात आहेत आणि आम्ही सुद्धा आज मेलेलोच आहोत। आणि येणाऱ्या काही कालावधीनंतर आमचा सुद्धा धनंजय नागरगोजेच होणार आहे काय? सरकार याचीच वाट बघत आहे का आम्ही बी धनंजय नागरगोजे सरांसारखंच आत्महत्या कराव्यात आणि आपलं जीवन संपावेत? आणि त्याशिवाय सरकार जर अनुदान देत नसेल तर आम्हाला सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला सुद्धा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही। मला एक विचारायचं तुम्हाला, हे संपूर्ण प्रकरणाला सरकार जबाबदार आहे का संस्थाचालक जबाबदार आहे? पाठपुरावा कोण करीत नाही नेमकी? या संपूर्ण याची जबाबदारी केवळ जबाबदार हा सरकारला धरला जात आहे। सरकारनं जर वेळोवेळी जर निर्णय व्यवस्थित घेतले असते, जर सरकारनं जर ह्या शाळाच मुळात दिल्या नसत्या तर आम्हीच ह्या शाळेवर नोकरीला लागलो नसतो। आम्ही संस्था चालकाकडे बघून नोकरीला लागलो नाहीत, आम्ही सरकारच्या ऑर्डर बघून नोकरी करायलो शाळेवर। आम्ही संस्था चालकाकडे नोकऱ्या करत नाहीत तर आम्ही सरकारकडे नोकऱ्या करतो। आणि सरकारनं जर आम्हाला याच्यात जर अनुदान सरकार जर टाळीत असेल आम्हाला अनुदान देण्याचं तर आम्हाला आज पश्चाताप होतोय की आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहोत की नाहीत, की आम्ही पाकिस्तानचे रहिवासी आहोत। सरकार एवढा दुजाभाव आमच्यासोबत का करतंय नेमका याचा प्रश्न, याचं उत्तरच आम्हाला मिळालं नाही झालंय। पुढचा इशारा काय असणार? तुम्ही निवेदन देखील दिले आता। जर सरकारनं याच्यावर जर काही कारवाई जर केली नाही तर आम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्या समोर राहणार नाही। कारण आमचं जीवन असंही वाया गेलेलं आहे। त्याच्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही सुद्धा आत्महत्या करणार आहोत आणि या आमच्या आत्महत्येला सरकार सर्वस्वी जबाबदार सरकार राहणार आहे। नक्कीच्या भावना तीव्र आहेत। आत्महत्या करणं कायद्यानंतर गुन्हा आहे, मात्र जे संताप त्यांचा अनावर होतोय की सरकारनं तात्काळ दखल घेतली पाहिजे। मला सांगा, किती पगार येतो तुम्हाला किंवा पगारच नाही, किती वर्ष झाली ड्युटी करता, काय नेमकी परिस्थिती? 2006 पासून जवळपास 18 वर्ष झाले एकही रुपया पगार न घेता नोकरी करतोय। आणि याच्यामध्ये आज अनुदान येईन, उद्या अनुदान येईन, असं करत करत जीवनाचे 18 वर्ष निघून गेलेत। आता राहिलेत 15 वर्षे नोकरीचे, अजून सुद्धा पगार नाही। घरी गेलं तर लेकरं बाळं नुसते आपल्या तोंडाकडे बघतात, काय आणले पप्पानी। खिशात दिवसभर नोकरी करायची आणि संध्याकाळी घरी तोंड घेऊन जायचं, खिशात 1 रुपया नसतंय लेकरा बाळाला काय घेऊन जायला। तर अशी वाईट परिस्थिती आमची झालेली आहे। काय सगळ्या भावना कळल्यात आम्हाला तुमच्या, मात्र आता इथून पुढे सरकारने काय केलं पाहिजे आणि काय तोडगा काढला पाहिजे नेमकी? सरकारनं या ठिकाणी एकमेव अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे की ही जी 18-20 वर्षापासून ही सगळ्याला आज महाराष्ट्रामध्ये एकही अशी आस्थापना नाही किती बिगर पगारी। आणि एकमेव आस्थापना अशी आहे की शाहू फुले आंबेडकर ह्या ज्या काही योजनेखाली 165 शाळा अनुदानास पात्र आहेत, या अनुदानास पात्र शाळेला शासन कुठल्याही प्रकारचं 1 रुपया अनुदान दिलेलं नाही। म्हणून सरकारने नम्र अशा प्रकारची विनंती की सरकारनं 100% वेतन श्रेणीप्रमाणे 100% अनुदान या ठिकाणी आम्हाला द्यावा। आणि येणाऱ्या काळात पुन्हा धनंजय नागरगोजे जर होऊ द्यायचा नसेल, आमचं कुटुंब जर या ठिकाणी जर सुखासमाधानं जीवन जगून द्यायचं असेल तर शासनानं आम्हाला 100% अनुदान द्यावा। आणि ही जी आमची व्यथा आणि हाल आहेत ही हाल आमची पाहू नये।
नक्कीच सर, पुन्हा धनंजय नागरगोजे होऊ द्यायचे नसतील तर आम्हाला तात्काळ शासनाने निर्णय घेऊन जी आमची मागणी आहे ती पूर्ण करावी. काय मागणी तुमची आक्रमक होताना पाहायला मिळतात, मात्र आत्महत्या करणं हा पर्याय नाही, कायद्याने ते गुन्हा देखील आहे. सविस्तर सांगा आणि काय सरकारपर्यंत तुमच्या भावना पोहोचला आमच्या. साहेब, आम्ही 4 वर्ष झालं उपोषण केलं. मागच्या 2 वर्षापूर्वी 61 दिवस आम्ही उपोषण केलं. त्यावेळेस आम्हाला अनुभव आला, शासनाचा एकही माणूस आमच्याकडे थरकला सुद्धा नाही. आणि सर्व सचिव अपर सचिव जी आहेत सर्व करप्शन आहेत. आणि त्यांना काय वाटतं की ह्यांनी काहीतरी द्यावं, ह्यांनी काहीतरी पैसे देऊन आमचं हे करावं, म्हणजे आमच्याकडे ती क्षमता नाही. म्हणजे शासनाच्या विरुद्ध शासन जे आहे ते आम्हाला काही देत नाही, त्यांची मानसिकता द्यायची नाही. कारण आम्ही उपोषणामध्ये आमच्या असं लक्षात आलं की आमच्या साधा मंत्री सुद्धा आलं नाही आणि आमच्या ज्या हाला होत्या त्या कोणी जाणून घेतल्या नाही. त्यामुळे आम्हाला राग आला आहे शासनाविषयी. काय काय मागण्या आहेत नेमकी, तुम्ही मागण्या घेऊन येत आहेत, आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत, काय मागण्या आहेत नेमकी? मागण्या काय नाही साहेब. 8 मार्च 2019ला शासन निर्णय झाला. कुठेतरी आम्हाला वाटलं होतं की आमचा वनवास 18 वर्षाचा संपेल आणि 18 वर्षाचा वनवास संपल्यानंतर आम्हाला पगार भेटेल, आमचं कुटुंब आनंदाने जगल, या उद्देशानं आम्ही काम करत होतो. पण 8 मार्च 2019 या निर्णयाची कुठंच अंमलबजावणी झाली नाही आणि शासनाने व्हिजिएनटीच्या शाळा संहिता लागू करून 100% आम्हाला वेतन श्रेणीनुसार या ठिकाणी अनुदान द्यावं, हीच आमची शासनाला विनंती आहे. नक्कीच 18 वर्ष काम करून एक फुटकी कवडी देखील घरी जात नाही. जर धनंजय नागरगोजे पुन्हा जर बीड जिल्ह्यामध्ये होऊन द्यायचे नसतील तर तात्काळ आमचा निर्णय घेऊन आम्हाला जे काही वेतन असतं ते आम्हाला देण्यात यावं अशी मागणी या शिक्षकांकडनं करण्यात आली. मात्र विशेष म्हणजे दुसरीकडे पाहायला गेलं तर ते की दररोज ड्युटी करायची, 18 वर्षे पूर्ण आयुष्य म्हणजे घालायचं त्याच्यामध्ये, घरी एक फुटकी कवडी देखील न्यायची नाही. म्हणजे मोठ्या निराशेमधून जे धनंजय नागरगोजेंनी आत्महत्या केलेली आहे याला सर्वस्व जबाबदार सरकार असल्याचं त्यांनी बोललेलं आहे. जर धनंजय नागरगोजे होऊ द्यायचे नसतील तर तात्काळ निर्णय घ्यावा अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे. आज त्यांनी निवेदन देऊन उद्या ते उपोषणाला देखील बसणार आहेत.